अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला। चंद्रपुरातील राजुरा, नांदेडच्या नवा मुंडा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात 2 तास बैठक। देवाभाऊंनी आमचं समाधान केलंय। कायदेशीर बाबींमध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहेत। बैठकीनंतर प्रकाश शेंडगेंची माहिती। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान। पंचनाम्याचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार। नुकसान भरपाई वाटप सुरू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्र महोत्सवाला भेटी। विनोद शेलारांच्या सांस्कृतिक मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 21 लाख, विनोद शेलारांकडून 11 लाख तर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांच्याकडून 5 लाखांची मदत। राज्यातील पूरग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 10वीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार। लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडात दहशतवादी संघटना म्हणून घोषित। संपत्ती जप्त करण्यासह खातीही गोठवली जाणार। भारतातून बिश्नोई टोळी ऑपरेट होत असल्याचा आरोप। गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा। लंडनला पळून जाण्यासाठी अहिल्यानगरचा बनावट पत्ता वापरल्याचं उघड। कोथरूड गोळीबार प्रकरणावरून घायवळ टोळीवरती मकोका अंतर्गत कारवाई। बदलापूरमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजी विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप। अतिक्रमण कारवाईवेळी पालिका कर्मचाऱ्यांसोबतच्या बाचाबाचीमध्ये भाजी विक्रेत्याकडून मराठीबद्दल अपशब्द। भाजपा कार्यालयाचं पेटचित्र पोस्ट केल्यानं महाराष्ट्र काँग्रेस विरोधात गुन्हा दाखल। महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयाच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू संघाचं मुंबईमध्ये आगमन। सलग पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि भारतीय संघाचे कॅप्टन सूर्यकुमार यादव यांचं मुंबईमध्ये आगमन। देशाचं नेतृत्व स्वतः फ्रंट फूटवर फलंदाजी करतं तेव्हा खेळाडूंनाही निर्धास्तपणे खेळायला प्रेरणा मिळते। पंतप्रधान मोदींच्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या ट्विटनंतर सूर्यकुमार यादवकडून कौतुक। जळगावातील सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात नवी विक्रमी उच्चांक। सोन्याचे दर जीएसटीसह 1,19,300 रुपयांवर तर चांदीसाठी प्रति किलो 1.5 लाख रुपये मोजावे लागणार।